या ठिकाणी दुसऱ्या वारीत पुन्हा एकदा उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक आपल्या सर्वांना शायरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। तत्पूर्वी पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळ अध्यक्ष सन्माननीय आनंदजी भालेकर साहेब, उपाध्यक्ष सुरेजी चाचे साहेब, सेक्रेटरी आनंदजी कोटकर साहेब, युवा सेक्रेटरी दुष्यंतदा पवार, जयवंतजी कापुले साहेब, प्रकाशजी नटे आमचे मामा, बळीराम बांडागळे, तसेच पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाचे नेते सन्माननीय राजूजी महाडिक साहेब यांच्याकडे 1001 रुपयाचा पारितोषिक आले आहे। नाचवण ऋणी आहे, धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे नगरसेवक सन्माननीय बाळकृष्णजी ब्रीज साहेब यांनी देखील या खास गायकीसाठी 2001 रुपयाचा पारितोषिक दिले आहे। मी त्यांच्या या ठिकाणी ऋणी आहे, धन्यवाद। तसेच आमचे दादा सन्माननीय संजयजी चाचे साहेब यांच्याकडून 251 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। नाच मंडळ ऋणी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा या ठिकाणी त्यांनी सुंदर असा कार्यक्रम सादर केलेला आहे। शाहिरांना मान दिला, त्यांना मी सर म्हटलं, सर आलं त्यांच्या अंगावर तेव्हा ते म्हणतात किती झालं तरी मी बुवा आहे। बुवा तुम्ही एमपीएससी पास झालो, आम्हाला अभिमान वाटला म्हणून आम्ही तुमचा आदर केला, तुम्हाला आम्ही सर म्हटलं बुवा। बाकीच्यांनी माझ्या एमपीएस वर ह्यामो केला आणि त्यामी केलं नाही, यांनी मला चांगलं बोलले, मी त्यांचा आभार मानतो। एमपीएससी झालेला बुवा एखाद्याचा आभार कसा मानतो बघा, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे बुवा। असो तुमच्या परीने तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। सुरुवातीला अरे असं किती केलं इथंच घालत तसंच केलं, किती गेलं तर जातील, मी तिथं उभा राहणार लांबोरे बोलण्यासाठी। सर आता माझा हातात धर, म्हणजे प्रश्न माझा हातात धर, आता घेतो लांबोरे बोलतो बरोबर। झी मराठीचं लांबोरे बोला पहिल्या दिवसापासून टोचतंय, डॉक्टरला दाखवता पण येईना आणि दुःख लपवता पण येईना अशी लांबोरे बोलाची गत आहे झी मराठीवर। मी असं गाणं गायलं, माझ्याकडे कोकणचे एवढे आले तेवढे आले चॅनल, मी लावू काय? शब्दांचा जादूगार लावतो काय? शब्दांचा जादूगार लावतो, बोलतात तरी कशाला? तुम्ही पण त्यातनं बाहेर या बुवा, तुम्ही आधी बाहेर या। लोकांसंगे प्रपंचात स्वतः कोरडा भाषा अशी तुमची गत आहे लांबोरे बुवा। मी थोडीच ऐकणार आहे तुम्हाला, तुमचं पण सारखं किती गेलं, अगदी मोठं झालं। आता बोललो तर हा गेला लांबोरे बुवाला पण मी सत्कार करतो, त्यांचा आदर मानतो आणि म्हणून पुढचा कार्यक्रम कसा करतोय। गणाच्या चालीला काय चाल जरा बुवाला जमली नाही, त्यांनी प्रयत्न केला, मी त्यांचं अभिनंदन करतो, परंतु त्यांना काय ती बरोबर जमली नाही आणि जाता जाता आम्हाला म्हणून गेले गवळण्याची तुम्ही चाल द्या, ती नक्कीच मी देणार आहे। परंतु बुवांनी गाण्याची या ठिकाणी चाल आमच्यावर सोडलेली आहे, त्याचं या ठिकाणी उत्तर देतोय, लक्ष असू दे लांबोरे बुवा। होता भूवरी तुझे हे आगमन, अरे होते प्रसन्न साऱ्यांचे मन, होता भूवरी तुझे हे आगमन, होते प्रसन्न साऱ्यांचे मन, जेव्हा येतो हा गौरीचा सण, जेव्हा येतो हा गणगौरीचा तो सण, गणनाचतो माझा बघा कसा छन छन, जेव्हा येतो हा गणगौरीचा सण, गणनाचतो माझा बघा छन छन, जेव्हा येतो गौरीचा सण, गणनाचतो माझा तो छन तुमची गवळणची बुवा ओरिजिनल चाल देत आहे। थोडक्यात कार्यक्रम करतोय, 15 मिनिटांचा दोन्ही शाहिरांना आहे। गवळण्याची बुवा तुमची ओरिजिनल चाल अशी आहे, तूने प्रीत जो मुझसे जोड़ी, मैंने रोग राज सब छोड़ी, तूने
तूने प्रीत जो मुझसे जोड़ी, मैंने रोग राज सब छोड़ी, प्यार में तेरे पागल हुई, प्यार में तेरे पागल हुई। मी तुमची ओळी सारे तुम्हाला दिलेली आहे, शेवटचं गाणं गायलेलं आहे. अरे केसा मधी गजरा न बघता न गजऱ्यावर नजरा, या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. शास्त्रात विषय आहे अमरबुवा, बायको असून लग्नाची, अहो बायको असून लग्नाची, याला जवळ घेईना, अहो बायको असून लग्नाची, याला जवळ घेईना, याला बाळबुवाला काळीचा मानच देईना, याला बाळबुवाला काळीचा मानच देईना, बाळबुवाला काळीचा मानच देईना, याला बाळबुवाला काळीचा मानच देईना. बायको असून लग्नाची, बायको असून लग्नाची, याला जवळ घेईना, बायको असून लग्नाची, याला जवळ घेईना, याला बाळबुवाला देईना, याला बाळबुवाला देईना. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे लांबरबुवा, तुम्ही जेवढं बोलाल तेवढं बुवा मी या शेरो शायरीमध्ये बोलेल. हा शक्तीतूर आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून की गाढवाला गुळाची चव ही कधीच कळणार नाही, आणि माझ्या चालीला चाल द्यायला मोरे बुवा तुला कधीच जमणार नाही. की 17 घर फिरणारा हा बोका एकाच घरात शिरणार नाही, की 17 घर फिरणारा हा बोका एकाच घरात कधी शिरणार नाही. आणि मोरे बुवाची तकली सत्ता असल्याशिवाय आता याची उरलेली सुद्धा चिरणार नाही. तुमच्यासारखा पण बुवा काही गालो, आम्ही पण बुवा 12-13 वर्षाला कमायचा रोग आहे. आणि म्हणून तुम्हाला काय म्हणतोय बुवा, की मला ज्ञान शिकवायला तेवढं अजून तुझं वय नाही. हो लांबर बुवा, की मला ज्ञान शिकवायला बुवा अजून तेवढं तुझं वय नाही. आणि माझ्या गाण्याचं स्पष्टीकरण द्यायला अरे मला कुणाची भीती आणि कुणाचं भय नाही. अरे तुझ्यासारखं काही का आले, पण त्यांच्यासारखी मला घाणेरडी सवय नाही. तुम्ही माझ्या झी मराठी आणि कलर्स मराठीवर केवढं पण बोला, मी अजून मोठं करून लावणार. हा बुवा, की एखाद्याची मुराई करायची, तुझ्यासारखी मला घाणेरडी सवय नाही. आणि तू बोलशील ते सगळंच ऐकून घ्यायला, होय लांबोरे बुवा, अरे तू सगळंच बोलशील ते ऐकून घ्यायला. मी काय तुझ्या सासऱ्याचा मानलेला जावई नाही. आणि म्हणून अरे रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हा पान फुलच्या गुण्यात, पण तो भेटल जवा मी गुण्यात, मला अटक करा हो पुण्यात. विषय कसा गातो लांबोळे बघा, नीट ऐका. या ठिकाणी प्रशांतदा भारमल आमच्या मुरादपूरचे, अमोलदादा भोसले साताऱ्याचे आणि केदारजी शिंदे साहेब चिपळूणचे यांच्याकडनं 501 रुपयाचा पारितोषिक आलंय. नाचमध्ये दोन्ही आहे.
बुवा अंगावर ओढून घेऊ नका हो लांबोरे बुवा, अजून बरंच आपल्याला कार्यक्रम करायचे आहेत भविष्यात. म्हणून अरे रंगानं काळ्या या दाढी वाल्या, तुम्हाला बोलत नाही लांबोरे बुवा. अरे रंगानं काळ्या या दाढी वाल्या पैदास म्हशीच्या पोरग्याला, अगदी म्हशी जातो, किती साजून बाजून आला तरी म्हशी जातो. म्हणून अरे रंगानं काळ्या या दाढी वाल्या, रंगानं काळ्या या दाढी वाल्या पैदास म्हशीच्या पोरग्याला, अरे पैदास म्हशीच्या पोरग्याला आज शिकवीन धडा या बाळग्याला. ना इधर का ना उधर का, ऐसा कैसा बोलते, वाजे बोलते, सबको बोलते. आज शिकवीन धडा या बाळग्याला, या माधोरी हराम खोडग्याला, शिकवीन धडा या बाळग्याला, या माधोरी हराम खोडग्याला. धडा या बाळग्याला, हराम खोडग्याला, शिकवीन धडा या बाळग्याला, या माधोरी हराम खोडग्याला. रंगानं काळ्या या दाढी वाल्या, रंगानं काळ्या या दाढी वाल्या पैदास म्हशीच्या पोरग्याला, पैदास म्हशीच्या पोरग्याला. बापयाचा होता रंभासूर, तपस केली त्याने ती घोर, तपस केली त्याने ती घोर, तपस केली त्याने ती घोर. बापयाचा होता रंभासूर, तपस केली त्याने ती घोर, तपस केली त्याने ती घोर, तपस केली त्याने ती घोर. अग्नी प्रसन्न झाल्यावर मागून घेतला असला हा मोर, मागून घेतला असला हा मोर, मागून घेतला असला हा मोर. तिला जन्म एका मशीन, तिला जन्म एका मशीन, अशा या बावळ्यात खोल गेला, अशा या बावळ्यात खोल गेला. आज शिकवीन धडा या बाळग्याला, शिकवीन धडा या बाळग्याला, या म्हशीच्या हरामी पोरग्याला, शिकवीन धडा या बाळग्याला, या म्हशीच्या हरामी पोरग्याला. धडा या बाळग्याला, या म्हशीच्या हरामी पोरग्याला, शिकवीन धडा या बाळग्याला, या म्हशीच्या हरामी पोरग्याला. रंगानं काळ्या या दाढी वाल्या, रंगानं काळ्या या दाढी वाल्या पैदास म्हशीच्या पोरग्याला, पैदास म्हशीच्या पोरग्याला. शिकवीन धडा या बाळग्याला, म्हशीच्या पोरग्याला, शिकवीन धडा या बाळग्याला, म्हशीच्या पोरग्याला. वेळ फार कमी आहे, त्यांनी या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि कोकणचं टायटल या ठिकाणी गाण्यासाठी सांगितलेलं आहे. माझ्या गाजलेल्या कोकण गीताचं आपण कौतुक केलं, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे, आभारी आहे. आणि म्हणून ज्याने हे गाणं वाजवलेलं आहे, सुंदर असं संगीत दिलेलं आहे, तो या ठिकाणी उपस्थित आहे, अमोलदादा नानिसकर. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे, स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी, स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी, जाशील विसरून दुनिया सारी.
कलावंतांची गवळी यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच म्हणून रुची आहे. लांबोरी बुवांनी जो आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्या आमच्या ग्रंथाला कुठे जुळत नाही बुवा, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण नक्कीच प्रयत्न करा आणि तुमच्या प्रश्नाचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आमच्याकडे अजून नाही आहे. नक्कीच प्रयत्न चालू राहतील. चला पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजक मंडळी आपण सर्व रसिक मायबाप प्रेक्षक आपला सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि शाहिरांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. धन्यवाद.